त्या राजमाता जिजाऊ ज्या वारसदाराने हे देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवले ते राजा शिवछत्रपती आणि ज्या वारसदाराने हे देखणं स्वप्न आपल्या खांद्यावरती झेलले आलेले पिल्ल ते राजा शंभू छत्रपती. जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ संत तुकोबाराय ज्ञानियांचा राजा संत ज्ञानेश्वर महाराज या देशासाठी या भारतभूमीसाठी ज्या ज्या महापुरुषांनी प्राणाची आहुती दिली अशा सर्व महापुरुषांना प्रथमतः त्रिवार वंदन. श्री मातोबा देवाच्या उत्सवानिमित्त हिंजवडी क्रिकेट क्लब आयोजित हिंजवडी चषक 2025 स्पर्धेचा आजचा चौथा दिवस आणि या चौथ्या दिवसामध्ये सगळ्यांचं स्वागत आणि स्वागत होईल आजच्या या पहिल्या षटकाराने. इथे आपण पाहतोय मैदानामध्ये आघाडीची दोन्ही बॅटर एका बाजूला असतील मिलिंद सनस, दुसऱ्या बाजूला शिवा गावडे, अक्षय शितोळे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय तयार असतील. स्ट्राइक ऑन मिलिंद सनस आहेत. कट करण्याचा इथे प्रयत्न केला जाईल. हलकीशी अपील होती. मिलिंद सनस यांच्यासाठी प्राइज आलेला आहे. मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे सचिव आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक गणेशप्पा साखरे यांच्या वतीने लागोपाठचे 3 षटकार जर मिलिंद सनस यांनी खेळले तर 1000 रुपयाचं प्राइज. लागोपाठचे 3 चौकार किंवा लागोपाठचे 3 षटकार जर मिलिंद सनस यांनी खेळले तर निश्चितप्रमाणे गणेशप्पा साखरे यांच्या वतीने मात्र 1000 रुपयाचा प्राइज असेल. शिवा इथे मैदानामध्ये बघायचं आता स्ट्रायकन तयार असतील. मुळशी तालुक्यातील प्युअर ऑलराऊंडर म्हणून मात्र अक्षय शितोळेचं नाव नेहमी चर्चेत राहिलंय. अक्षय तयार ओव्हर द विकेट. यावेळेस इनसाइड आउट चेंडूला पाठवलाय डीप पॉइंट मध्ये. वाह, आजच्या दिवसातील टेनिस क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा स्ट्रोक पॉइंट मध्ये खेळलाय षटकार. थँक्यू डीजे. आणि यावेळेस जर मैदानाच्या मध्ये आपण बघितले गेले तर आता मात्र इथे षटकार आलाय. पहिलं षटक मैदानामध्ये प्रचंड महागडं बघायला मिळालं. यावेळेस अक्षय शितोळेचं 15 धावाच्या खर्च केल्या. भुगाव क्रिकेट क्लब भुगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिले गेले तर मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई या 2 तगड्या संघांमध्ये आजचा पहिला बिग बॅटल जो मैदानाच्या मध्ये आपल्याला निश्चितपणे बघायला मिळणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बघायचं. बॉलर तयार. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या मध्ये घेऊन आता अथर्व बोडके. बॉलिंग ट्रॅक वरती मात्र आपण पाहतो यावेळेस इथे तयार असेल. आज मैदानाच्या मध्ये निश्चितप्रमाणे जर आपण बघितले गेले तर तगडे संघ आज दिवसभरामध्ये खेळताना पाहायला मिळतील. मिलिंद सनस स्ट्राइक ऑन. पहिलाच बॉल अगदी खुलवट टप्प्याचा चेंडूचा वापर इथे केला. स्वतः फॉलो थ्रो मध्ये अथर्व चेंडूला कव्हर करेल. 1 धाव इथे आली. एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक देखील आता मात्र थोडंसं पुढे सरकतंय. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 16 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये अगदी दुसरं षटक इथे प्रगती पथावरती असताना गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये बघायचं यावेळेस तयार असेल. अथर्व बोडके. बॉलर तयार. अथर्व ओव्हर द विकेट आले. यावेळेस चेंडूवरती बोट थोडीशी रोल केली. शरीराचा वेध घेणारा चेंडू शिवाने मात्र 1 पॉइंट मध्ये काय स्ट्रोक दाखवला इथे. सोळा धाबा ज्या धावफलकावरती असणार आहे. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये प्रगती पथावरती असताना एक मानाची स्पर्धा आपण पाहतो. हिंजवडी चषक
श्री मातोबदेवाच्या उत्सवानिमित्त केलेले हे बहारदार आयोजन. अथर्व तयार ओर द विकेट. यावेळेस सफल झाले, क्रीजचा वापर केला, क्रीजच्या डीप मध्ये गेले आणि चेंडूला खोदून काढलं. यावेळेस लॉंग ऑनच्या डोक्यावरून हा कडक षटकार आहे. छेरन जबरदस्त स्ट्रोक आपल्याला इथे मैदानामध्ये बघायला मिळाला. षटकार. ओहो, आणि यावेळेस काय फुल टॉस चेंडू होता. सफल झाले आणि मला वाटतं अधिक सफल झाले असावेत. आणि त्यानंतर मात्र निश्चितप्रमाणे एष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू. पहिली विकेट डाऊन होतीये शिवाच्या रूपाने. आणि यावेळेस जर आपण मैदानामध्ये बघितले गेले तर निश्चितप्रमाणे मैदानामध्ये आपण बघायचं यावेळेस पहिली विकेट आता येताना जी आपल्याला पाहायला मिळाली. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानात दाखल ते होतील विनय. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय नक्कीच पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट संघाचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचंही स्वागत आहे. आणि इन ऍक्शन आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे आमचे अनिकेत दादा पोवळे आपल्याला आज बघायला मिळतील. त्याचबरोबर जर आपण पाहिले गेले तर मुळशी तालुक्याची बुलेट ट्रेन आज या विकेटवरती मात्र धावेल यश पोवळे. हे सगळे खेळाडू आज मात्र निश्चितप्रमाणे आपल्याला आज तगडे संघ मैदानावरती आपल्याला भेटताना बघायला मिळणार आहेत. म्हणजे मुळशी तालुक्यातील दादा संघ आज भेटतील. त्यामुळे आजचा दिवस देखील आपण पाहतो. आजच्या दिवसाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील बराचसा प्रेक्षक राजा आपल्यासोबत जोडला गेलाय. त्याही प्रेक्षक राजाचं मी हिंजवडी क्रिकेट क्लबच्या वतीने स्वागत करतो. ओहो हो, यावेळेस इनसाइड एज होती, कदाचित डेंजर एंडला राहिले विनय. आणि तिथे मला वाटतं विनय बाद झालेत. एकही चेंडू न खेळता विनयला परतावं लागते. वापकार आपण पाहतो. मला वाटतं विनयने एक चेंडू फेस केलाय आणि तो मात्र मैदानामध्ये बाद झालाय. कदाचित मिलिंद यांचा कॉल तिथे थोडासा घाईचा होताना आपल्याला बघायला मिळाला. ईशेच्या मागे अक्षयकडे चेंडू होता. दोन फलंदाज डगआउटच्या दिशेने परतलेले आहेत. दोन षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये धावा जरूर आल्या, परंतु या षटकामध्ये अथर्वने धावेला ब्रेक लावण्याचं काम केलेलं आहे. मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासार साई आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण इथे बघितलं गेलं तर निश्चितप्रमाणे भुगाव क्रिकेट क्लब भुगाव मिलिंद सनस आपण पाहिले गेले तर सध्या जर आपण पाहिलं तर ऍडव्होकेट म्हणून देखील आपण त्यांना सतत पाहतोय. विशेष आपण पाहिलं तर ऍडव्होकेट ज्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्राच्या ज्यावेळेस मात्र अंतर्गत स्पर्धा होते त्याही स्पर्धेमध्ये मिलिंद सनस यांना पण खेळताना बघितलंय. आणि खऱ्या अर्थानं आजही 2018चं SP चषक मला आठवतं कासारसाईच्या मैदानावरती मिलिंद सनस यांनी काय बॅटिंग केली होती. अगदी मोठी मोठी मैदानं देखील या खेळाडूला अपुरी पडतात. इतका आक्रमण याच्याकडे आहे आणि आक्रमकता मिलिंद सनस यांच्यामध्ये कुठून कुठून भरलेली आहे. परंतु बघायचं समोर अक्षय शितोळे आहे. आडव्या बॅटने चेंडू खेचलाय, कोही नाही मौका, ये सीधा चौका, 4 रन. थँक्यू डीजे. आणि यावेळेस आपण इथे बघितले गेले तर पहिलाच बॉल, अक्षयचं स्वागत मात्र इथे केले पुन्हा एकदा या चौकाराने. 27 धावा, मिलिंद सनस ऑन फायर. हा चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा बॉल होता.
पंचांनी आपण पाहिलं तर रेस्टकडे तिसऱ्या पंचांची मदत निश्चितप्रमाणे ती घेतली जाणार आहे की हा चेंडू ते वाईड आहे की नाही. वाईड आहे. वाईट बॉलचा इशारा. 28 धावा आपण पाहतोय स्कोर कार्डावरती आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा अक्षय शितोळे. ओ हो 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 हो, यावेळेस हलकीशी अपील तिथे मैदानामध्ये झाली. मला वाटतं आवाज थोडासा आला असावा, परंतु मिलिंदने कळवलं की हा आवाज माझ्या ग्रीपचा आहे. बॅट आणि बॉलमध्ये कुठलाही संपर्क नाही तिथे. डॉट बॉल. धावफलकाकडे इथे मैदानाच्या मध्ये पाहिले गेले तर 28 धावा ज्या स्कोर कार्डवरती आहेत. मिलिंद सनस आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर करण शेडगे ही जोडी. पुन्हा दाखल टप्प्याचा बॉल होता. अगदी हलक्या हाताने चेंडू मात्र इथे स्टेअर केलाय. अक्षय शितोळे पाटील चेंडूला मात्र इथे कव्हर करतील. तोपर्यंत मैदानामध्ये आलेली सिंगल आणि अक्षय शितोळे पाटील यांनी जर आपण पाहिलं तर आपल्या स्वतःच्या नावाचा ब्रँड बनवलाय. अक्षय स्पोर्टच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग मावळ असेल, पुणे असेल, हवेली, खेड, मुळशी या तालुक्यांमध्ये अनेक खेळाडू खऱ्या अर्थानं आपण पाहिलं अक्षय स्पोर्टच्या माध्यमातून त्यांच्या ब्रँडेड बॅट जरूर आपल्याला नेहमी चर्चेत येताना बघितलेले आहेत. आणि ट्रॉफीचं एक खऱ्या अर्थानं आपण पाहिलं एक सुंदर असं दालन आहे. आकर्षक ट्रॉफीज देखील त्यांच्या स्पोर्ट्स शॉपीवरती आपल्याला नेहमी बघायला मिळालेत. बघायचंय स्ट्राईक ऑन. करण 29 स्कोर कार्डवरती आहेत. यावेळेस शफल झाले. क्रीजच्या डीप मध्ये जाण्याचा प्रयत्न होता, परंतु मैदानामध्ये आपण बघितले गेले तर निश्चितप्रमाणे चेंडू डॉट आलाय आणि इथे पंचांच्या निर्णयाला आता मात्र चॅलेंज केले बॅटिंग टीमने. DRS ची मागणी आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम चा वापर आपण निश्चितप्रमाणे या स्पर्धेमध्ये करतोय. प्रत्येक संघाला एक एक DRS आपण दिलेला आहे प्रत्येक इनिंग साठी. भुगाव क्रिकेट क्लब भुगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिले गेले तर मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासार साई. सुरुवातीला आपण मुळशी तालुक्यामध्ये पाहिलं तर सर्रास हाफ पिच क्रिकेटचं फार मोठं प्रमाण नेहमी आपल्याला बघायला मिळालं. आणि सगळ्यात महत्वाचं काय तर आपण म्हणतो ना बदलत्या काळानुसार मध्ये माणसाने स्वतःमध्ये बदल केले पाहिजेत. आणि आज जर आपण पाहिले गेले तर मुळशी तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त फुल पिच क्रिकेट खेळलं जातं. पुणे जिल्ह्यामध्ये तर आपण पाहिलं 14 तालुक्यांनी 2 शहरी विभाग आणि सगळ्यात जास्त क्रिकेट कुठं होत असेल तर सध्या मुळशी तालुक्यामध्ये होतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तिसरे पंच थोडेसे बिझी होत आहेत. बोला सर. व्हाईट बॉल आणि इथे आपण पाहतोय रिव्ह सक्सेसफुल आहे. गोलंदाजी श्री गोलंदाज तयार. हा चेंडू पुन्हा शरीराच्या दिशेने येणारा चेंडू होता. शॉर्ट फाइंडलेच्या दिशेने अथर्व आहे चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आपण बघितले गेले तर स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 31 धावा. 31 रन. 31 धावा ज्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा तयार असेल अक्षय शितोळे. आतापर्यंत स्ट्राईक ऑन बघायचं पुन्हा एकदा मिलिंद सनस 9 चेंडू मध्ये 14 बनवल्यात. पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू यावेळेस खेचण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रसाद चेंडूला कव्हर करतोय डीप मिड विकेट मधून. एक धावी ती आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 32 धावा. आज आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये हिरामनजी भिंताडे देखील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मात्र स्वागत असेल. मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे उपाध्यक्ष आणि पेरंगुड गावचे बाहुबली. विशेष आपण पाहिलं तर मी म्हणेल पेरंगुड गावचे जेम्स बॉन्ड आमचे तेजस दादा पवळे यांचं इकडे आगमन झालंय. तेजस दादा आपलं देखील स्वागत आहे. हार्दिक असं स्वागत असेल. त्याचबरोबर आमचे सुधाकर भाऊ देखील आपण पाहतोय उपस्थित आहेत. आणि विशेष आपण पाहिलं तर एक बेस्ट प्युअर ऑलराऊंडर शेखर गोडांबे देखील उपस्थित होते. शेखर सर आपलं देखील स्वागत. गोटावडे वॉरियर्स संघाचं देखील यशस्वी आगमन झालेलं आहे. गोटावडे वॉरियर्स टीम आपलं देखील स्वागत आहे. म्हणजे प्रत्येक संघ या ठिकाणी आपण पाहिले गेले तर निश्चितपणे अगदी वेळेमध्ये दाखल होत आहेत.
33 धावा ज्या स्कोर कार्ड वरती धावा इथे असणार आहेत. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि मैदानामध्ये आपण पाहिले तर 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. तर मैदानामध्ये बघायचं यावेळेस आता 3 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर 11च्या सरासरीने इथून पुढे धावा ज्या मात्र बनवल्या जात आहेत. कालचा सामना शेवटचा सामना काय जबरदस्त रंगला होता. काल जर आपण पाहिलं तर न्यू गोल्डन बावधन विरुद्ध कोळवण क्रिकेट क्लब कोळवण या संघामध्ये रंगला आणि काल प्रचंड हवेचा वेग होता आणि असं म्हणतात ना कधी कधी माणसांनी संधी आली चालून तर ते संधीचं सोनं केलं पाहिजे आणि त्या संधीचं सोनं मात्र तिथे केलं कमलेश पवारने. आणि सगळ्यात महत्वाचं काय न्यू गोल्डन बावधन संघ मात्र शेवटपर्यंत एकच विचार करत राहिला जी आम्हाला संधी आली होती त्या संधीचं आम्ही सोनं केलं नाही. कमलेश पहिल्या शून्यावरती बाद होण्याची त्याने जागा दिली होती आम्हाला संधी दिली होती परंतु ती संधी आम्ही मिस केली आणि त्यानंतर मात्र 42 धावांची एक जबरदस्त इनिंग साकारली कमलेश पवारने. 33 धावा 3 षटकांचा आपण पाहतोय खेळ संपलेला आहे. या सगळ्या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच शुभागमन होतंय मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे माझे अध्यक्ष निलेश दादा गोळे दादांचं देखील यशने आगमन झालंय. दादा आपलं देखील स्वागत हार्दिक असं स्वागत आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार 33 धावा ज्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती आहेत. ओहो यावेळेस बघायचंय प्रताप आलेच पहिला चेंडू आणि पहिल्याच बॉल वरती इथे मैदानाच्या मध्ये आपण बघितलं गेलं तर वेगवान चेंडू होता. चेंडूवरती बोट थोडीशी रोल केली आणि इथे मैदानामध्ये चेंडू डॉट आलाय. 33 धावा 33 रन. चौथ्या षटकाचा शुभारंभ झालाय. प्रताप संघाचे कॅप्टन संघनायक आहेत. पुण्याचा खुलवट टप्प्याचा बॉल होता. त्यानंतर आपण मैदानामध्ये बघितले गेले तर सावधरित्या चेंडू यावेळेस खेळला करणने आणि एकच धावी ते मैदानाच्या मध्ये आली. एका धावेच्या मदतीने संघाची एक धावी ते येताना जी आपल्याला पाहायला मिळाली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 34 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रताप शितोळे यावेळेस आपण पाहतोय मैदानामध्ये तयार असतील. ओहो यावेळेस थोडेसे शफल झाले. मिलिंद सनस हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर ठेवलाय. ट्रॅक वरती पुण्याचा बघायचं आहे. बॉल तयार असतील प्रताप शितोळे. पुण्याचा खुलवट टप्प्याचा बॉल होता. त्यावेळेस खोदून काढण्याचा इथे प्रयत्न केला जाईल. आज आपण पाहिलं तर योगेश आपा गोळे त्याचबरोबर आपण पाहिलं तर चैतन्य गोळे हे देखील इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील या मैदानावरती. आणि सगळ्यात महत्वाचं आपण पाहिले गेले तर मुळशी तालुक्याची रन मशीन तनुज पोबळे आबा योगेश आबा मॅचकडे जाऊयात. पुण्याचा बॉल तयार. ओ हा ट्रॅकर बॉल होता. शफल झालाय. चेंडूला पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. हा चेंडू चाललाय सीमारेषा पार. षटकार. इथे मात्र आपण पाहिलं तर षटकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. मिलिंद सणस हळूहळू मात्र थोडासा आपला गिअर चेंज करतोय. 43 धावा ज्या धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. 43 रन. लॉस ऑफ 2 विकेट. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याचा तयार मैदानाच्या मध्ये प्रताप शितोळे. पुन्हा एकदा बिग हिट. आसमानी टोला मिलिंद सणस याने दाखवलाय बंगाली रसगुल्ला. षटकार. इथे षटकार लागोपाठचे 2 षटकार खेचलेत.
धावफलक वेगाने पुढे सरकतंय. हा चेंडू पुन्हा एकदा पायावरती टाकला चेंडू होता, फक्त दिशा दिली. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण पाहतोय अथर्व चेंडूला इथे फील्ड करेल. एक सिंगल येताना आपल्याला बघायला मिळाली. एका सिंगलच्या मदतीने टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया इथे भुगाव क्रिकेटला भुगाव संघाचं अर्धशतक पूर्ण झालंय. 50 धावा स्कोर कार्ड वरती लागले गेलेले आहेत. मला वाटतं मिलिंद सनस यांनी ज्या प्रकारे सुरुवातीला संत गती घेतली, अतिशय स्वतःसाठी त्याने थोडासा वेळ दिला आणि आपण पाहतो ना मिलिंद सनस लेझर क्रिकेट देखील चांगल्या प्रकारे खेळतात आणि त्यामुळे कुठेतरी आपण पाहिलं तर त्यांना माहिती आहे की एकदा वेळ आपण स्वतःला दिला ना, स्वतःला थोडासा वेळ दिल्यानंतर सेट झाल्यानंतर चेंडूवरती नजर आपली मजबूत झाल्यानंतर निश्चितप्रमाणे आपण इथे मैदानाच्या मध्ये आपण बघणार आहोत 50 धावा आणि नक्कीच कॅप्टनचं लक्ष वेधेल मी. 20 मिनिटाचा वेळ आहे आणि तो कॉल पंचांकडे आहे. पंचांनी सांगितल्यानंतर मात्र निश्चितप्रमाणे तिथे निर्धारित वेळेमध्ये जर तुम्ही षटक पूर्ण केली नाही तर मात्र शेवटचं षटक हे मात्र तुम्हाला एक खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये घेऊन गोलंदाजी करावी लागणार आहे तिथे. आता बघायचं गोलंदाज पर्याय खूप आहेत खऱ्या अर्थानं या संघाकडे, कारण आपण पाहिलं तर विशाल देखील आहेत, त्यानंतर आपण पाहिले गेले तर अक्षय शितोळे पाटील आहेत, परंतु चेंडू कोणाच्या हातामध्ये सोपवलेला आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज यावेळी पाहतोय मैदानामध्ये सिद्धार्थ कुंभार. सिद्धार्थ कुंभार यांच्या हातावरती मात्र चेंडू सोपवलाय आणि असं म्हणतात ना की आज संधी मिळाली आहे सिद्धार्थला, त्या संधीचं सोनं त्याला करायचंय. समोर मिलिंद सनस अनुभवाने भरलेला खेळाडू. पहिलाच बॉल आडव्या बॅटने चेंडू मात्र खेळला मिड विकेटच्या दिशेने, सिंगल तरी इथे आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. विशाल विशाल आणि विशाल इथे फक्त चेंडू सोबत खेळत राहिलाय. चेंडू हातामध्ये आला नाही. कधी कधी आपण पाहतो ना थोडीशी घाई किंवा प्रेशर ह्या गोष्टी मॅटर करतात आणि तेच आपल्याला बघायला मिळालं इथे. 2 धावा इथे आलेल्या आहेत. 52 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुन्हा एकदा बघायचे सिद्धार्थ कुंभार. एसकेच्या हातामध्ये चेंडू मात्र सोपवलेला आहे. विश्वास ठेवलाय संघाने आणि विश्वासाला सार्थ अशी कामगिरी करायची आहे. ओहो यावेळेस आखू टप्प्याचा बॉल. तुम्ही असे चेंडू जर मिलिंद सनस यांना दिवसभर टाकले ना, दिवसभर मिलिंद सनस मात्र तुम्हाला षटकार दाखवल्याशिवाय राहणार नाही. हा षटकार आहे. नक्कीच मनामध्ये विचार एकच सुरू असेल खऱ्या अर्थानं विशालच्या की जर ती एक धाव वाचली असती, मिलिंद स्ट्राईक पासून नॉन स्ट्राईक एंडला आला असता आणि हा स्ट्रोक आम्हाला बघायला मिळाला नसता. परंतु प्रेक्षक म्हणत असतील बरं झालं आम्हाला षटकार बघायला मिळाला. 58 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुन्हा एकदा मी सांगितलं ना तुम्हाला, तुम्ही अशा प्रकारचे चेंडू जर मिलिंद सनस यांना टाकले तो अजगरासारखे चेंडू गिळून घेतल्याशिवाय राहणार नाहीये. लागोपाठचा दुसरा षटकार. आणि आपण माझ्या मैदानाच्या मध्ये बघतोय मला वाटतं मिलिंद सनस यांची गाडी सुरुवातीला थोड्याशा खडबड आबडधोबड रस्त्याला सुरू होती, त्यांची ड्रायव्हिंग सुरू होती. आता त्यांची गाडी मुंबई पुणे एक्सप्रेसला लागली आहे आणि त्यांची गाडी सुसाट वेगाने निघाली आहे. 64 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 17 चेंडू मध्ये 44 धावांची इनिंग खेळतोय मिलिंद सनस. बघायचंय स्पर्धेतील पहिलं अर्धशतक पूर्ण करण्याचा मान जाणार का. आजचा 4था दिवस आहे, एकही अर्धशतक आम्हाला बघायला मिळालेलं नाहीये. सिद्धार्थ कुंभार पुण्याचा बघायचे लागोपाठचे 2 षटकार तर आलेत. 64 धावा स्कोर कार्ड वरती. ओ यावेळेस पायावरती चेंडू होता, थोडासा डीप होणारा चेंडू. आणि आता जर आपण पाहिलं तर मिलिंदने मैदानाच्या मध्ये काय केलंय, अपील होती तिथे मैदानामध्ये मला वाटतं सिद्धार्थने फक्त बेल्स पाडली नाही. म्हणजे बेल्सला किती महत्व आहे बघा. म्हणजे स्टंपापासून बेल्स डिस्कनेक्ट होणं किती महत्वाचं आहे. मैदानामध्ये बघायचं पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती 65 धावा
धपलकावरती या स्पर्धेच्या निमित्ताने मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे खजिनदार सन्माननीय मल्हारी बोरकर, सगळ्यांचे लाडके दाजी यांचे श्रेणी आगमन झाले, त्यांचंही स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. 65 रन, लॉस ऑफ 2 विकेट. क्रॉस बॅट आणि यावेळेस मिड विकेटला ओहो तिथे आहेत खेळाडू. चांगला झेल मैदानाच्या मध्ये बघायला मिळाला. यावेळेस विवेक शितोळे यांचा फलंदाज होईल बाद. थँक्यू डीजे. आणि यावेळेस आपण मैदानामध्ये बघणार आहोत नवीन बॅटर देखील ते दाखल होतील आणि मला वाटतं कदाचित मिलिंदचं ते स्वप्न पुन्हा एकदा अपुरं राहतंय की काय. प्रेक्षकांचं जे स्वप्न आहे की आम्हाला एकतरी अर्धशतक कोणाचं तरी पाहायचं आहे, परंतु ते अर्धशतक अजून एकही खेळाडूने पूर्ण केलेले नाहीयेत. 45 झालेले आहेत, 46 झालेले आहेत, हरिपाटने देखील 45 बनवलेले आहेत. काल आपण कमलेश पवारची देखील आपण पाहिलं तर 42 धावींची ती इनिंग होती. 44 झालेले आहेत, परंतु अर्धशतक होऊ शकलेले नाहीये. शेवटचा बॉल या इनिंग मधला 65 धावा स्कोर कार्ड वर. बोलतो या हा चेंडू यावेळेस आपण मैदानामध्ये बघतोय थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आणि इथे वाईट बॉल. संधी आली होती पुन्हा एकदा मिलिंदला, परंतु त्या संधीचं सोनं नाहीये. अतुल आला आणि अतुलला खऱ्या अर्थानं मोबाईल तर वाईट होता चेंडू. मिलिंद म्हणत असेल की इथे स्ट्राईक मला हवी होती, परंतु ती स्ट्राईक त्याला मिळू शकलेली नाहीये. संघाची धावसंख्या यावेळेस जर आपण बघितले गेले तर पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती 66 धावा आहेत. पहिल्या मॅच मध्ये आज आपण पाहिलं ना, जसा सूर्यदेव सकाळ सकाळी मात्र आपली उष्णता दाखवतोय ना, तसे फलंदाजाने देखील आपली आक्रमकता दाखवायला सुरुवात केलेली आहे. आपण 3 दिवस कालचे जर पाहिले 50, 55, 60च्या आतमध्ये या मैदानावरती फायटिंग टार्गेट आपण बघितलेले आहे. फायटिंग मॅचेस झालेले आहेत आणि पहिल्याच मॅच मध्ये आजचा पहिला दिवस, चौथा दिवस आणि चौथ्या दिवसातील पहिलीच मॅच आणि 60+ स्कोर कार्ड आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती आहे. 66 धावा आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्यात तयार असेल सिद्धार्थ. नवीन बॅटर उमेश. यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. स्वतः सिद्धार्थ चेंडूच्या खाली, झेल झाला इथे विकेट. पहिला डाव इथे मैदानामध्ये संपला जाईल आणि या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा 66, 67 धावेंचं आव्हान आहे मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई संघासमोर. यानंतरची देखील होणारी मॅच आणि तो सामना मैदानामध्ये असणार आहे. एका बाजूला असेल पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट आणि दुसऱ्या बाजूला असेल घोटावडे वॉरियर्स. तर दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये या दोन्ही टीमचे कॅप्टन. थँक्यू डीजे. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिले गेले तर पिरंगुड गावचे कष्टपुली खेळाडू आणि चॉकलेट बॉय कुमार निकटे यांचं देखील आपण पाहतोय आगमन झालेलं आहे. कुमार दादा आपलं स्वागत आहे. आज कंपल्सरी विशेष आपण पाहिले गेले तर आमच्या तीनही पंचांवरती आता जबाबदारी आहे. 20 मिनिटांमध्ये चला आपण मैदानामध्ये बघणार आहोत. प्रत्येक संघांना 20 मिनिटाचा वेळ आपण दिलेला आहे आणि 21व्या मिनिटाला तुम्हाला 5वं षटक सुरू करायचंय. हा या स्पर्धेचा मात्र निश्चितप्रमाणे नियम असणार आहे. चला तर आपण टॉस करतोय या ठिकाणी.
घोटावडे वॉरियर्स संघाचे कॅप्टन विनंती करतो आपण कॅप्टन टॉससाठी या. पिरंगुट संघाचे कॅप्टन आलेले आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचा आपण पाहतोय नुकतंच शुभागमन देखील याच्याकडे होतोय. मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध बैलगाडा फायनल सम्राट संजय भाऊ गोडांबे यांचं देखील असणे आगमन होते. संजय भाऊ आपलं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. संजय भाऊ कॅप्टन पाठवून द्या टॉस साठी. आणि इथे मात्र जसा दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होईल तसा मात्र कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा थोडासा बदल होईल. यानंतर आपल्या सोबत जॉईंट होतील या तालुक्याचा एक गोड आवाज आणि ज्या आवाजाची चर्चा सध्या निश्चितप्रमाणे आहे. ऐकूया त्यानंतर तुषार गावारे सरांना. तोपर्यंत धन्यवाद. घोटावडे संघाचा संघनायक विनंती टॉस साठी या. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी जो इनिंग ब्रेक मध्ये संपन्न करतोय. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परच ब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. श्री माधवा उत्सवाच्या निमित्ताने मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत हिंजवडी चषक 2025 ही मानाची सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतो. आजचा स्पर्धेतील लीगचा अखेरचा शेवटचा दिवस. पहिला सामना मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. टॉस या ठिकाणी संपन्न झालेला आहे. टॉस जिंकला पिरंगुट संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. घोटवडे संघाला प्रथमतः बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंय. पहिला सामना मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. एका बाजूने मुळशी सम्राट कासरसाई त्यांच्या विरोधामध्ये बुगाव क्रिकेट क्लब बुगाव या दोन संघांमध्ये आपण पाहतो आजच्या दिवसातील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रथमतः बॅटिंग करत असताना बुगाव संघाने 66 धावा बनवल्या. 67 धावांचं आव्हान जे कासरसाई संघासमोर ठेवलंय. वेळेचं बंधन दोन्ही संघांना असणार आहे. 20 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे पहिल्या 4 षटकांसाठी असेल. 20 मिनिटांच्या आतमध्ये पहिली 4 षटकं संपणं गरजेची आहेत. अन्यथा 5व्या षटकासाठी एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडल्यानंतर टाइम चालू होईल. 10 वाजून 56 मिनिटं झालेत. गोलंदाज तयार. पहिला चेंडू खोदून काढला गॅप मध्ये 2 क्षेत्ररक्षकांच्या दरीमध्ये. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. सुंदर क्षेत्ररक्षक सुंदर प्रयत्न तिथे केलेले आहेत. सुंदररित्या चेंडू स्टॉप केला. बॅकअपचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल परंतु क्षेत्ररक्षकांनी तिथे खेळाडू वृत्ती दाखवली आणि कळवलाय हा चौकार आहे. 4 धावा असतील पहिल्या बॉलवरती. आता तरी देवा मला पावशील का तू तुझ्याला म्हणतात ते धावशील का. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतो ऑलिम्पिक कार्पेट खेळलेला स्ट्रोक. 4 धाव्याने संघाचं खातं उघडलं जाते. संघाचं अकाउंट ओपन झालंय. धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 4 धावा. सलामीची आघाडी जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूने ऑन स्ट्राईक प्रताप शितोळेला आपण पाहतो. दुसऱ्या बाजूने अक्षय शितोळे ही जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. यावेळेस मिड विकेट मध्ये प्रतापच्या बॅटमधून खेळलेला स्ट्रोक. तितकं चांगलं क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळालंय. चांगला स्टॉप तिथे केला. दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडूची फेकी केली. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. तर गोलंदाजीच्या मार्कवरती मग पहिल्या षटकाची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये
मिलिंद सनस हा गोलंदाज आपण पाहतो, गोलंदाजीच्या मार्कवरती कामगिरी करतोय. चांगली बॅटिंग मिलिंदच्या माध्यमातून पहिल्या डावामध्ये पहिल्या इनिंगमध्ये राहिली. त्याच्या बॅटिंगच्या जोरावरती मात्र एक मोठे धावफलक मैदानाच्या आतमध्ये उभं राहिलंय. आता पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो, दुसऱ्या डावामध्ये तो गोलंदाजीची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेत संघाच्या विजयासाठी इथे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतोय. यावेळेस अक्षयसाठी हा चेंडू, तिथे फटका फसलाय, टिपला जाईल विकेटचं तिथे पतन. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होईल बाद. पहिला धक्का. चांगला झेल पॉइंट मध्ये मनोहर अण्णांचा पाहायला मिळाला. एक चांगला झेल आणि त्यानंतर एक मोठी विकेट येताना पाहायला मिळाली. अक्षय शितोळे शून्यावरती बाद झाला. पहिला चेंडू त्याने फेस केला, त्या पहिल्या चेंडूवरती त्याला माघारी जावं लागतंय. संघाचा मुख्य कणा मात्र आपण पाहतोय ते जास्त काही मोठी खेळी न करता मात्र माघारीच जातोय. शून्यावरती परतावं लागतं अक्षयला. त्यानंतर आपण मैदानाच्या मध्ये अक्षयची विकेट आल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये दाखल होतोय प्रसाद पवळे. आज मात्र काहीशा युक्त्या योजना आखत मात्र सलामीची जोडी काहीशी वेगळी पाहायला मिळाली होती. चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न प्रताप शितोळेने केला, परंतु दुसऱ्या बाजूने अक्षय शितोळे शून्यावरती बाद झालेत. त्यानंतर आता प्रसाद पवळे जे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. मुळशी टेनिस क्रिकेटचा बाहुबली या खेळाडूची देखील पंचकृषीमध्ये ख्याती आहे. आज पाहायचं आहे सलामीचा आघाडीचा फलंदाज बाद झाला तर संघाचा संघनायक शून्यावरती माघारी गेल्यानंतर कशा प्रकारे कामगिरी प्रसाद पवळे साकारेल. पहिलाच बॉल थोडासा लांब ठेवला फलंदाजाच्या शरीर यष्टीपासून, खोदून काढण्याचा प्रयत्न होता प्रसादचा, परंतु पाचच्या संपर्कात चेंडू तिथे येऊ शकला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू आपण पाहतो संपूर्णपणे येईल तो डॉट. मिलिंद सनस आज मात्र आपल्या संघासाठी एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये निश्चित स्वरूपामध्ये दाखवतोय. त्यामुळे बॅटची आतील कडा एस्टांच्या मागे टिपलाय जाईल. बिग विकेट गॉन. प्रसाद पवळे देखील खातं न उघडता जाईल माघारी. धक्का क्रमांक दुसरा. प्रसाद पवळे देखील आपण पाहतोय ते शून्यावरती बाद झालाय. दोन फलंदाज शून्यावरती खातं न उघडता मात्र माघारी जाताना पाहायला मिळाले. त्यानंतर नवीन पॅटर्न मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय अक्षय शितोळे पाटील हा नवीन पॅटर्न मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. अक्षय स्पोर्ट्सचे ओनर ज्या मैदानाच्या मध्ये ऑन स्ट्राईक आपण पाहणार. दुसऱ्या बाजूने प्रताप शितोळे डावखुरा हाताचा एक तगडा ताकदवर बॅटर, त्याच्या बॅटपण एक चौकार देखील आपण पाहिलाय. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळला, सावधरित्या इथे चेंडू खेळून काढला. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती पोहोचेल तोपर्यंतच्या कालावधी मात्र एक सिंगल जी मैदानाच्या मध्ये कंप्लीट केली जाते एका धावेच्या मदतीने संघाचा बल पुढे जाऊन पोहोचेल. पहिल्या षटकाचा खेळ देखील संपलाय. पहिल्या षटकामध्ये मी म्हणेल की गोलंदाजाने नक्कीच वर्चस्व निर्माण केलंय, कारण दोन महत्वाच्या विकेट अक्षयने प्रसाद पवळेला मात्र माघारी पाठवलं आणि केवळ खर्च केल्यात त्या 6 धावा. त्यामध्ये पहिल्या बॉलवरती आलेला चौकार, त्यानंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय बंदबारांचा या ठिकाणी शुभाग बनवतोय महाराष्ट्र पोलीस मनोज पवार देखील आज आपल्याला या मैदानावरती इन ऍक्शन पाहायला मिळतील. त्यांचं देखील या ठिकाणी आगमन होतं, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. 6 धावा संघाच्या धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. समीकरण मैदानाच्या मध्ये बदलेल. शेवटच्या आता वाक्य असणार ते 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही बनवायचे असतील त्या 61 धावा. जवळपास 15 धावींच्या सरासरीने प्रत्येक षटकामध्ये धावा बनवायच्यात. ती ताकद ठेवणारे 2 फलंदाज आहेत. तर सरासरीची ताकद ठेवणारे 2 फलंदाज पाहायचं कशा प्रकारे कामगिरी करतील. एका बाजूला प्रताप शितोळे, दुसऱ्या बाजूने अक्षय शितोळे. हे 2 फलंदाज असताना षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 घेऊन मनोहर अण्णा आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गवरती दाखल होतात. संघातील असणारा एक प्रचंड अनुभवी खेळाडू मनोहर अण्णा सनस. कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा या गावासाठी या संघासाठी या खेळाडूने केली. आज पाहायचं कशा प्रकारे इथे अनुभवाचा वापर केला जाईल. पहिला चेंडू सोडून दिलाय, कोणत्या प्रकारे छेडछाड केली नाही. ओळखला अक्षयने हा चेंडू आपल्या आवाक्या बाहेरचा, आपल्या कक्ष बाहेरचा आहे, त्याच्यावरती कोणत्या प्रकारची छेडछाड न करता आपण पाहतो तिथे सोडून दिलेला चेंडू. पंचाने देखील कळवलाय वाईट बॉल. अतिरिक्त अवंतर धाव आणि अतिरिक्त अवंतर धाव याने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलक एका धावेने पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत त्या 7 धावा. 7 इथे एकमेकांना द्यावी लागेल. एका बाजूने अक्षय प्रताप
या दोन्ही फलंदाजाला एकमेकांची चांगली साथ देत मात्र संघाचा डाव पुढे नेऊन ठेवणं गरजेचं आहे, कारण संघाचे दोन हुकमी एक्के मात्र शून्यावरती बाद झालेले आहेत. तर या दोन खेळाडूंच्या खांद्यावरती संघाची फार मोठी जबाबदारी असणार आहे, कारण अलीकडच्या काळामध्ये पण जर पाहिलं तर मुळशी सम्राट टीमने मात्र बराचसा संघर्ष केलाय. तालुक्यामध्ये आपण पाहिलं तर एक दादा संघ म्हणून या खेळाडूची चर्चा सातत्याने राहिली आहे. तालुक्यामध्ये होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेमध्ये हा संघाने बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश केलेला, बक्षिसं मिळवलेले आहेत. तालुक्यातील क्वचित असं मैदान असेल की त्या मैदानावरती या संघाने चॅम्पियन पद भूषवलेलं नाहीये, परंतु हा सीझन आणि या सीझन मध्ये बराचसा संघर्ष या संघाच्या वाटेला आलाय. पण दुसऱ्या बाजूने त्याच ताकदीचा भुगाव संघ चॅम्पियन संघ आहे. यावर रिव्हर्स स्विच हिट, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ दाखवणारा स्ट्रोक, चेंडू सीमा पार, षटकार. षटकार मैदानाच्या आतमध्ये प्रताप शितळच्या बॅटमधून येईल आणि त्यानंतर मग बाजू संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचतो. धावफलकावरती 6 धावांच्या मदतीने वाढ होईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 14 धावा. एका मोठ्या धावफलकाचा पाठलाग सुरू असताना मात्र पॉवर प्लेचा खेळ फार महत्वाचा असतो. पहिल्या षटकामध्ये भुगाव संघाच्या वतीने बाजूने नक्कीच पॉवर प्लेचा षटकाचा खेळ गेलाय, पण षटक क्रमांक 2 मध्ये आक्रमणाचा प्रयत्न इथे प्रथमने देखील केला. पॉवर प्लेच्या दुसऱ्या अंतिम षटकाचा मात्र इथे फायदा घेण्याचा प्रयत्न निश्चितच पाहायला मिळतोय. वा, यावेळी मनगट्टी पॉवर प्रतापची आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे, सर्वाधिक कमी उंचीचा कमी लांबीचा हा येतोय षटकार. 6 धावा. लागोपाठचे 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. प्रताप देखील सांगतोय, मी देखील काही कच्च्या गोडूचा चेला नाहीये. कित्येक स्पर्धेमध्ये प्रतापने देखील मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समन हे किताब मिळवलेले आहेत. आज ती झलक दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आज संघाला गरज आहे त्याच्या बॅटिंगची आणि त्या प्रकारेच कामगिरी त्या मैदानाच्या आतमध्ये प्रताप शितोळे करतोय. 20 धावा स्कोर कार्ड वरती, 21 चेंडू 47. हे सगळीकडे मैदानाच्या आतमध्ये जे अजूनही बाकी असणार आहे. गोलंदाजी मार्कमध्ये पुन्हा एकदा यावेळेस मात्र लोअर फुल टॉस थोडासा डीप होणारा चेंडू होता. हलक्या हाताने चेंडू तिथे खेळून काढलाय. मिडऑफ मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल तो पर्यंतच्या कालावधीमध्ये एका धावेचा प्रयत्न झाला, एका सिंगलचा प्रयत्न झालाय आणि या एका सिंगलच्या मदतीने संघाचा धावफलक एका पावलाने पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 21 धावा. शेवटचे 20 चेंडू आणि 20 चेंडू मध्ये अजूनही 46 धाव्यांची गरज. समस्त ग्रामस्थ हिंजवडी एक सुंदर आयोजन मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्याला नक्की जे मैदानावरती पाहायला मिळतंय. हिंजवडी चषक यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे अक्षय शितोळेचा वार, चेंडू सीमारेषे पार, चौकार. बरीचशी महागडी गोलंदाजी या षटकामध्ये नक्कीच जी मधुरानंदच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिलं षटक पाहिलं तर 2 विकेट, केवळ 6 धावा, परंतु या षटकामध्ये तब्बल 19 धावा खर्च झाल्यात. कोणत्याही प्रकारचे विकेट आले नाही. फलंदाजाने आता आक्रमक रूप दाखवायला सुरुवात केली. पुन्हा द बिग हिट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू आउट ऑफ द पार्क, बिग हिट, चेरन षटकार. दोन षटकांचा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलाय. पॉवर प्लेचा खेळ झाला आणि या पॉवर प्लेच्या खेळामध्ये संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 31 धावा 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये 12 चेंडूमध्ये 31 बनवलेल्या आहेत. आता शेवटच्या 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 36 धावा बनवायच्या. प्रचंड मोठं आक्रमण झालंय, प्रचंड मोठे आक्रमक स्ट्रोक खेळले, षटकारां चौकारांची आतिषबाजी जी षटक क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळाले. प्रतापने 2 षटकार खेळले, त्यानंतर मात्र अक्षय शितोळेच्या बॅटमध्ये देखील आपण 2 षटकार पाहिलेत. आता इथे त्यानंतर कमबॅक करण्यासाठी पुन्हा एकदा संघाचा हुकमी एका गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळेल. अर्थात मिलिंद सनस षटक क्रमांक 3 घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाला. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 31 धावा.
पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या, त्यानंतरच्या षटकामध्ये 25 धावा आलेल्या आहेत. वैयक्तिक कोठ्यातील दुसरं सांघिक तिसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती मिलिंद सनस हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये महत्वाचे 2 फलंदाज अक्षय आणि प्रसादला मात्र माघारी पाठवलं मिलिंद यांनी. आता पुन्हा एकदा कमबॅकच्या शोधात मात्र आपण पाहतोय नक्कीच मिलिंद दाखल झाला. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा अतिशय वेगवान चेंडू बुंदत टाकला होता, खोदून काढण्याचा प्रयत्न प्रतापचा, परंतु बॅटवरती तितकासा चेंडू आलेला नाही. आणि त्यानंतर आपण पाहतो क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड करेल. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये घेतलेली एक सिंगल स्कोर कार्ड एका धावेने वाढेल. धपलकावरती धावा आहेत त्या 32 धावा ज्या आतापर्यंत स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात. लीग फॉर्मॅटमध्ये आपण पाहिलं तर 6 संघ संपूर्ण दिवसभरामध्ये एकमेकांच्या आमने-सामने लढणार आहेत. आजचा लीगचा शेवटचा अंतिम दिवस. उद्या मात्र मेगा फायनल नक्कीच या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बिग हिट डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूच्या खाली टिपताय जाईल. अक्षय शितोळेची विकेट. फलंदाज बाद धक्का क्रमांक 3. राजा शिवछत्रपती महाराजांचा युगत मांडली, युगत मांडली. हनुमंत सनस यांना पण पाहतो डीप कव्हर मध्ये चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये टिपताना पाहायला मिळाले. स्वतःवरती विश्वास दाखवत मात्र मिलिंद सनस षटक क्रमांक 3 घेऊन पुन्हा त्या गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला होता. विकेटच्या शोधत होता तो आणि ते विकेट त्याने मिळवली. अक्षय शितोळेला मात्र माघारी पाठवले. स्वतःवरती विश्वास नक्कीच दाखवत इथे गोलंदाजी मिलिंद सनस करतोय. स्वतःवरती विश्वास असणाऱ्याला पराभवाची भीती कधीच वाटत नाही. तोच विश्वास दाखवत विश्वासावरती स्वार होत मिलिंद सनस या मैदानावरती या खेळपट्टीवरती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. कालचा दिवस आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये काही सामने असे झाले सुरुवातीच्या काळामध्ये सकाळच्या सत्रामध्ये की प्रथमतः बॅटिंग करत असताना फलंदाजाला बराचसा संघर्ष करावा लागला. यावेळेस पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती विवेक शितोळे शूट अँड फायर षटकार. विवेक शितोळे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिल्याच बॉलवरती ठोकलेला षटकार. 2 बंधूंची जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये ते कामगिरी करते. एका बाजूने प्रताप, दुसऱ्या बाजूने विवेक. 2 बंधू जे आता संघासाठी ते मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतात. त्यावेळेस थोडासा लांब ठेवला चेंडू, फुटवर तिथे पाहायला मिळेल नाही. पायांची कोणत्या एक प्रकारे तिथे हालचाल झाली नाही. आणि त्यानंतर आपण पाहतो तिथे बॅटिंग टीमने चॅलेंज केलंय, रिव्ह्यूचा वापर केलाय. वाईट साठी मात्र आता जी तिसऱ्या पंचांकडे बॅटिंग टीमने मागणी केली आहे. दोन्ही टीमला पण पाहिलं तर एक रिव्ह्यू तो दोन्ही संघांना दिलेला आहे. तो रिव्ह्यू घेतल्यानंतर तुम्ही सक्सेस जर होत असेल तर मग त्या डावामध्ये पुन्हा रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता. परंतु अनसक्सेस झाला तर त्या डावामध्ये पुन्हा तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाही. जेव्हा पाहतोय पंचांचा डॉट बॉल कळवला होता, निर्धाव चेंडू कळवला होता, परंतु त्या निर्णयाला चॅलेंज केलं बॅटिंग टीमने. तर तिसरे पंच नक्कीच ते थोडीशी बिझी होतील. क्रिक क्लब स्पोर्ट्स फाउंडेशन आणि त्यांची संपूर्ण टीम 3 कॅमेऱ्याच्या साहाय्याने आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये नक्कीच एक चांगलं काम करताना पाहायला मिळाले. अमित भुजबळ सर त्यांची संपूर्ण टीम आपण पाहतो नक्कीच चांगलं काम या स्पर्धेच्या निमित्ताने करते. तर त्याच टीमचा आधार घेत तिसरे पंच या चेंडूचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. चालू सामना आपण पाहतो आजच्या दिवसातील पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूने मुळशी सम्राट कासरसाई तर त्यांच्या विरोधामध्ये भुगाव क्रिकेट क्लब भुगाव. या 2 संघांमध्ये हा पहिला सामना जो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रथमतः बॅटिंग करत असताना 66 धावा बनवल्या भुगाव संघाने. 67 धावेंचा पाठलाग जो दुसऱ्या डावामध्ये दुसऱ्या इनिंग मध्ये जो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू अनसक्सेसफुल. या डावामध्ये आता कासरसाई टीमला मात्र पुन्हा रिव्ह्यू घेता येणार नाही. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा आता तयार. हा चेंडू सोडून दिला. यावेळी मात्र कोणत्या प्रकारे छेडछाड केली नाही. यावेळी बराचसा बाहेर असणारा चेंडू. मुख्य पंच अनिल सरांनी देखील कळवलाय व्हाईट बॉल. अतिरिक्त अवांतर धाव आणि या अतिरिक्त अवांतर धावेने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 39 धावा स्कोर कार्डवरती शेवटचे 14 चेंडू.
आणि 14 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 28 धावांची गरज. फुलटॉस, वा कल्पकता न झाकत क्रिकेटचं सौंदर्य. चेंडू पाठवला विवेक शितोळेने सीमारेषेच्या पलीकडे डीप स्क्वेअर लेग सीमा पार. येतो हा ब्रँडेड षटकार. थँक्यू. स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहतोय 45 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात. विवेकच्या पॅटमधून मोक्याच्या क्षणी आलेले हे 2 षटकार ते संघासाठी मात्र फार महत्वाचे निर्णायक ठरणार आहेत. कारण आता मैदानाच्या आतमध्ये समीकरण बरंचसं बदलत आहेत. शेवटचे वाक्य असणार ते 13 चेंडू आणि 13 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 22 धाव्यांची गरज आहे. या षटकामध्ये मिलिंद सनस बराचसा मागणं ठरलाय. एक विकेट जरूर घेतली परंतु बऱ्याचशा धावा खर्च केल्यात. परंतु यावेळी जशास तसं प्रत्युत्तर टिफ टॅक स्वतःच्या फॉलो मध्ये टिपला अप्रतिम झेल. विकेटचं पतन. फलंदाज विवेक शितोळे बॅक टू द डगआउट. विकेट येताना पाहायला मिळाली. फलंदाज विवेक शितोळे मैदानाच्या आतमध्ये बाद झाला. दिवशी वेगाने चेंडू टाकला होता मिलिंद यांनी. तितक्याच वेगाने फटका खेळून काढला विवेकने. परंतु एक चांगला झेल स्वतःच्या फॉलोमध्ये तिथे मिलिंद सनसने टिपला. आणि 4थ्या विकेटचं पतन झालं. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज बाद झाला. 4 फलंदाज बाद केले आतापर्यंत आणि ते 4ही फलंदाज मिलिंद सनसने आपल्या 2 षटकांच्या कोट्यामध्ये बाद केलेले. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रताप शितोळेला साथ देण्यासाठी दाखल झाला तो अथर्व बोडके. संघातील असणारा एक उभरता खेळाडू रायझिंग स्टार. तो सातत्याचा सराव आणि सरावामध्ये चांगली कामगिरी. त्यानंतर नक्कीच आपण पाहतोय आज या मैदानावरती संघाने विश्वास दाखवला त्याच्यावरती. तर पाहिजे तो देखील कशा प्रकारे प्रतापला साथ देईल. दुसऱ्या बाजूने प्रताप शितोळेला आपण पाहतोय 6 चेंडूमध्ये 19 धावा त्याने बनवल्यात. एका मजबूत भिंतीसारखा तो मात्र एका बाजूने उभा राहिलाय. परंतु दुसऱ्या बाजूने तितकी चांगली साथ त्याला मिळालेली नाहीये. शेवटचे 12 चेंडू 22. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती वैयक्तिक पहिलं सांघिक 4थ्या क्रमांकाचं षटक घेऊन किरण गावडे हा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल झाला. पहिला बॉल आणि पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स स्विच हिट आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे रिव्हर्सच्या माध्यमातून येईल. पहिल्याच बॉलवरती षटकार. पहिल्याच बॉलवरती किरण वरती केलेला प्रचंड मोठा हल्ला. रिव्हर्स स्विचच्या षटकाराने सांघिक अर्धशतक संघाचं पूर्ण होईल. 51 धावा. खुलवट टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक मात्र फार दूर. शरीराच्या मदतीने चेंडू स्टॉप केलाय. त्यानंतर चेंडूची फेकी केली जाईल. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. खोदून काढलेला चेंडू अतिशय वेगाने चेंडू ट्रॅव्हल होत होता. तो क्षेत्ररक्षकाचा चांगलं क्षेत्ररक्षण शरीराचा चांगला वापर केला तिथे आणि मैदानाच्या आतमध्ये आलेली तोपर्यंत एक सिंगल. समीकरण बदलते. शेवटचे 10 चेंडू 15 हे समीकरण असणार आहे. तर दुसऱ्या बाजूने 17 क्रमांकाची जर्सी प्रदान करून अथर्व बोडके ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये तयार. पहिलाच बॉल अक्रॉस द बॅट. थोडंसं आपण पाहतो तिथे वेगाने बॅट फिरवली अथर्वने. त्यानंतर आपण पाहतोय प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही. बॅटवरती चेंडू मिडल होऊ शकलेला नाहीये. एका सिंगल वरती समाधान मानावं लागेल. मिड विकेट मध्ये आपण पाहतोय तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका धावेने स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती धावा आहेत 53 धावा. दोन्ही संघ पहिला सामना खेळतात. दोन्ही संघाला पहिला विजय इथे फार महत्वाचा आहे. यावेळी पुन्हा एकदा शरीराच्या दिशेने आलेला चेंडू जाऊन पोहोचेल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. सीमारेषेच्या पलीकडे प्रताप शितोळे सेट ऑन फायर. चौकार. 4 धावा. चौकाराने पाहतो पुन्हा आता संघाचा धावफलक प्रचंड वेगाने पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा त्या 57 धावा. पुन्हा रिव्हर्सचा अटेम्प्ट पडतो. जसा फलंदाजाने टान्स बदलण्याचा प्रयत्न केला तसं आपण पाहतो किरणने आपल्या बुद्धीचा चांगला वापर करत अगदी बुंद्या चेंडू टाकला. फुलर लेनचा चेंडू तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. यावेळी बॅटाने बॉलचा तिथे संपर्क होऊ शकलेला नाहीये आणि हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावेल. चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला. डॉट. शेवटचा बॉल अतिशय निर्णायक चेंडू या डावातील. लोअर फुल टॉस पिक केलाय आणि पाठवलाय सरस सीमारेषेच्या पलीकडे.
प्रतापच्या पाठमधून हवा यल्ला षटकार 6 धावा. डीजे अनिकेत डी डी षटकार शेवटच्या बॉलवरती आल्यानंतर समीकरण मैदानाच्या आतमध्ये बरंचसं बदललं जाईल. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाच्या स्कोर कार्ड वरती धावा त्या 63 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे वाक्य असणार ते 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 4 धाव्यांची गरज. प्रताप शितोळे नावाचं वादळ आज त्या मैदानावरती पहिल्या सामन्यामध्ये गुंगावतं. कालचा संपूर्ण दिवस कालच्या सकाळच्या सत्रामध्ये फलंदाजाला बराचसा संघर्ष करावा लागला होता, परंतु आजचा शेवटचा दिवस. आज मात्र फलंदाज कोणत्या प्रकारे मात्र गोलंदाजांवरती क्षमा करत या प्रचंड मोठे हल्ले इथे मैदानाच्या आतमध्ये केले जातात. प्रचंड मोठं आक्रमण इथे नक्कीच जे पाहायला मिळालं. 11 चेंडूमध्ये 36 धाव्यांची महत्वपूर्ण खेळी प्रताप शितोळेने साकारली. एका पाठोपाठ येणाऱ्या विकेट, एका पाठोपाठ संघातील महत्वाचे फलंदाज माघारी जात होते. 6 चेंडू 4 ची गरज अजूनही. परंतु प्रतापने आपण पाहतो चांगल्या प्रकारे संघाची जबाबदारी स्वीकारली आणि इथे अथर्व बोडकेच्या बॅट मधून रिव्हर्स स्विच हिटचा विजयी षटकार. सामना जिंकलाय मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासरसाई संघाने. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे आभार. वेल प्लेड. चला यानंतरचा सामना त्वरित आपण या ठिकाणी सुरू करतो. पिरंगुट टीमला विनंती असेल त्वरित आपण क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवा आणि गोटवडे संघ आपल्या देखील आघाडीचे दोन्ही फलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. दोन्ही संघांना वेळेचं बंधन असणारे पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे असेल. पिरंगुट संघ त्वरित आपले क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवा. 2 मिनिटांचा कालावधी देखील तुमच्याकडे क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी असेल. मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण या ठिकाणी देणार आहे. प्लेअर ऑफ द मॅच हा किताब जातोय अष्टपैलू कामगिरी करणारा, संघासाठी विजयी खेळी साकारणारा प्रताप शितोळे ठरलाय या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. सन्माननीय निखिलदादा बोडके यांच्या शुभ हस्ते पण प्लेअर ऑफ द मॅच हा किताब या ठिकाणी देणार आहे. प्रताप शितोळेला विनंती आहे, या प्लेअर ऑफ द मॅचचा किताब तुम्हाला या ठिकाणी दिला जातोय. ऐकायलाच ऐकायचं